लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या डॉक्टर राठी यांच्यावर धारदार शस्त्राने केले वार। डॉक्टर राठींच्या माजी PRO पतीनेच केले वार। दिंडोरी रोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान घडली। अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी जखमी झाले। याबाबत अधिक माहिती समोर येत असून पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी PROच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। राजेंद्र चंद्रकांत मोरे असे हल्लेखोराचं नाव असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की डॉक्टर राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या PRO म्हणून काम करीत होत्या। सन 2022 मध्ये डॉक्टर राठी यांची रोहिणी यांचे पती राजेंद्र मोरे यांच्या समवेत ओळख झाली। काही काळानंतर त्यांनी मोरे यांच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता। गत 1.5 वर्षात डॉक्टर राठी यांनी मोरेला अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते। या पैशासाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता। दरम्यान राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते। डॉक्टर आपली बाहेर बदनामी करत आहेत असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला। काल रात्री तो डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला। दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वादावादी झाली। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक।